मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना ग्रामविकास खात्याकडून सावत्र भावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटनेचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांनी केला आहे। मुख्यमंत्र्यांकडून सर्व खात्यांमध्ये नियुक्ती करण्याबाबतचे आदेश असताना ग्रामपंचायतमध्ये नियुक्तीबाबत स्थगिती देण्यात आली। हा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भावांवर अन्याय असून ग्रामविकास खात्यामध्ये तातडीने ग्रामपंचायतमध्ये तातडीने नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी 9 जून पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असून प्रसंगी ग्रामविकास मंत्र्यांच्या दारात भजन कीर्तन आंदोलन देखील करू असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी सांगलीमध्ये बोलताना दिला आहे। जर बघितलं आज आम्ही 5 तारखेला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी हमर उपोषण करण्याचा इशारा आम्ही दिला होता। त्यामध्ये आमच्या प्रमुख 4 मागण्या होत्या। त्यातल्या 2 मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीने मान्य केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे। पण ह्याच्या पुढच्या ज्या 2 मागण्या ज्या अजून आहेत त्यामध्ये एक पगार आहे आणि त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री जे आहेत त्यांच्या खात्यात जे लाडका भाऊ म्हणून आपण त्या ठिकाणी बघतो, एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे की सरसकट मुलांना जॉब मिळणार, पण ग्रामपंचायतमधली जी मुलं आहेत त्यांना जॉईनिंग करण्यामध्ये विलंब आणि त्यासाठी स्थगिती त्यांनी सांगितलेलं आहे। मग मला सांगा, जर मुख्यमंत्री साहेब जर सांगत असतील की सरसकट ह्याच्याने जॉईनिंग करून घ्या आणि ग्रामविकास खात्यामधून जर असं असेल की बाबा लाडका भाऊमधून जे मुलं आहेत त्या ग्रामपंचायती त्यांना स्थगिती मिळते, म्हणजे हे सावत्र भाऊ आहेत का, असाही प्रश्न त्या ठिकाणी आज निर्माण होतोय। म्हणून आम्ही आज सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्ही थांबतोय। आज 5 तारखेला आम्ही स्थगित नाही, आमचं उपोषण थांबलेलं नाही किंवा आंदोलन थांबलेलं नाही, पण जर समजा 9 तारखेपर्यंत ह्या गोष्टीवरती जर सरसकट पगार असेल, त्याचबरोबर जे मुलं कामाला आहेत, ग्रामपंचायतचा पण जो मुद्दा आहे तो देखील जर मार्गस्थ नाही लागला तर ग्रामविकास मंत्री जे आहेत त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही भजन कीर्तन करू। हे तरुण मुलं जे आहेत त्यांना सोबत घेऊन जाऊ। एवढ्यावरती नाही झालं तर मान्य कलेक्टर ऑफिसपाशी जो अमर उपोषणचा जो इशारा दिला आहे तो इशाराप्रमाणे आम्ही मान्य कलेक्टर ऑफिसपाशी सरसकट जर मुख्यमंत्री साहेब सांगत असतील आणि ग्रामविकास म्हणजे कौशल्य विभागाकडून पत्र येत आहे आम्हाला की त्या पत्रामध्ये सांगितलं जातं आहे की तुमचा जो विषय आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायतमध्ये स्थगिती दिलेली आहे आणि त्यांना थांबवण्यात आलेलं आहे, मग हे कुठल्या बेसवरती सांगितलं जाते? जर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचं ऐकत नसाल तर मग हे कौशल्य विभाग असेल किंवा बाकीचा विभाग असेल त्यांच्या मनाने ह्या सगळे नियोजन करणार आहेत का? त्यांच्या मनाने हे सगळ्या गोष्टी ठरवणार आहेत का? जर असं जर असतील तर मुलासला उगाच 2 महिने झाले अल्पाटे खातात मुलं, प्रत्येकजण जातात आधार कार्ड बघा, व्हेरिफिकेशन बघा, तुमचा असं डाटा आहे तसा डाटा, आणि एकीकडं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं ही लिस्ट बघा की या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतला नियुक्ती झालेली आहे, 1.5 महिना नियुक्ती झालेली आहे आणि 1.5 महिना नियुक्ती होऊन देखील त्या मुलांचा पगार होत नाही। मग नियुक्ती झालेली आहे त्या ठिकाणी मग ग्रामपंचायतला एकीकडे पत्र देत आहे की स्थगिती आहे म्हणून, आणि मग एकीकडे ग्रामपंचायतला जॉईनिंग झाले, चंदगड जिल्ह्यामध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये जॉईनिंग झाले आणि मग सगळीकडे जॉईनिंग होतं आहे आणि एकीकडे पत्र प्राप्त होते की त्या पत्रामध्ये सांगितलं जाते की तुम्हाला स्थगिती दिलेली आहे। मग जर सावळा गोंधळ जर सरकारचा अशा पद्धतीने असेल, तुम्हाला जर ताळमेळ नसेल तर आमचं काय चांगलं होणार आहे, अशी परिस्थिती आज एक प्रकारची निर्माण झाली आहे। ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण येत्या 9 तारखेला व्हावं, नाही तर 9 तारखेला सकाळी 10 वाजता मान्य कलेक्टर ऑफिस सांगली या ठिकाणी आम्ही अमरण बसणार आहे। त्यात कुठल्याही गोष्टी शंका नाही। जर अशा पद्धतीचा घोळ जर असेल, सरकार तुमच्या कागदपत्रामध्ये तुम्हाला घोळ समजत नाही, ग्रामविकास मंत्री ग्रामविकास खात्यामध्ये सांगितलं स्थगित आहे म्हणून आणि एकीकडे सांगितलं जाते जॉईनिंग आहे म्हणून, म्हणजे फुकट राबवून घ्यायचं मुलांना, तो विचार तुमचा दिसतोय का काय? ही परिस्थिती या ठिकाणचं माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिलेला आहे लाडका भाऊ, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे लाडका भाऊ, माननीय अजित पवार साहेबांनी दिलेला आहे शब्द लाडका भाऊ, तो शब्द त्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि ह्या ठिकाणी ज्या मुलांना जी मुदतवाढ 5 महिन्याची मिळाली ती सरसकट मिळावी एवढीच ह्या ठिकाणी मागणी करतो।